नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचं लेक्चर जे आहे ते तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण का या टॉपिकवरती तुम्हाला 2019, 20, 21 आणि 22 या परीक्षा जर बघितल्या तर याच्या मुख्य परीक्षेला 5 मार्काला तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले जातात या टॉपिकवरती। तर हा मानवी भूगोलातील विचारधारा खूप आणि खूप महत्त्वाचा आयएमपी टॉपिक आहे आणि या टॉपिक वरती हमखास 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। ठीक आहे, तर आज जो टॉपिक मी तुम्हाला घेणार आहे ते आहे मानवी भूगोलातील विचारधारा। राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या 2.3 मध्ये तुम्हाला हा पॉइंट येतोय, मानवी भूगोलातील विचारधारा, आणि त्याच्यानंतर खाली मग तुम्हाला वस्ती भूगोल वगैरे प्रारूपती आहेत। त्यातला आज आपण मानवी भूगोलातील विचारधारा आणि त्याच्यातले जे काही विचारवंत आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याविषयी माहिती घेणार आहेत। याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे मानवी भूगोलातील विचारधारा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये समजून घ्यायच्या। संभववाद, असंभववाद असेल, थांबा व पुढे जा, ह्या 3 महत्त्वाच्या विचारधारा तुम्हाला आयोग याच्यावरती 5 क्वेश्चन विचारते। एन्व्हायरमेंटल आणि डिटर्मिनिझम किंवा तुम्हाला एन्व्हायरमेंटल आणि त्याच्यानंतर पॉसिबिलिझम। ठीक आहे, हे तुम्हाला विचार प्रणाली जी आहे याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। बघा, मानवी भूगोलातील विचारधारा, आता नीट इकडे लक्ष द्या। आपल्याला तुम्हाला 2.3 या टॉपिक मध्ये फक्त एवढं दिलेला सिलेबस आहे। संभववाद म्हणजेच आपण त्याला शक्यतावाद म्हणतो किंवा असंभववाद, अशक्यतावाद, आणि त्याच्यानंतर तुम्हाला थांबा व पुढे जा विचारधारा, एवढंच पॉइंट तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेला आहे। पण याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरणवाद जो आहे, ओके, पर्यावरण हे एन्व्हायरमेंटल जे आहे हे पण तुम्हाला करायचं आहे। आपण 3 पॉइंट याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करून घेणार आहे। पर्यावरणवाद म्हणजे संभववाद एक घ्यायचा आहे आपल्याला, असंभववाद घ्यायचा आहे, पर्यावरण, आणि थांबा आणि पुढे जा हे घ्यायचं आहे। ठीक आहे, आता हे सुद्धा तुम्हाला ग्रीक लोकांची भूगोल विचार प्रणाली, रोमन लोकांची, अरबांची, प्राचीनची, त्याच्यानंतर 20व्या शतकातली, हे पण याच्यामध्ये येतं। पण आपल्याला सिलेबस मध्ये हे 2.3 मध्ये दिलेला आहे। संभववाद, त्याच्यानंतर असंभववाद, पर्यावरणवाद, आणि त्याच्यानंतर थांबा व पुढे जा विचारधारा। ठीक आहे, चला आपण याच्यावरती फोकस करणार आहेत। निसर्गवाद व संभववाद, त्यालाच आपण पर्यावरणवाद सुद्धा म्हणतो। तर याच्यावरती आज आपल्याला महत्त्वाची माहिती घ्यायची आहे। एक्झाम ओरिएंटेड सगळी जी काही तुम्हाला थेअरी आहे ती खूप महत्त्वाची आहे। याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जी आहे ती शेअर करणार आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे आहे त्यांनी तिथून डाउनलोड करू शकता, किंवा टेलिग्राम वरती मी खाली युट्यूबला खाली आपल्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये टाकणारच आहे। बट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची पीडीएफ मी तुम्हाला टाकणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची तिथून घेऊ शकताय। ठीक आहे, तर निसर्गवाद आणि संभववाद म्हणजे पर्यावरणवाद, याच्या संदर्भात कंपॅरिझन केलेलं आहे या ह्याच्यामध्ये विचारसरणीमध्ये। आता याच्यामध्ये बेसिक काय, तर प्राचीन काळापासून मानवी जीवन जे आहे, किंवा प्राचीन काळापासून जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर मानवी जीवन जे आहे, जीवनावर नैसर्गिक पर्यावरणाचा खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे इनडायरेक्टली आपलं जे मानवी जीवन आहे हे निसर्गावरच अवलंबून आहे, हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे किंवा आपल्याला सध्यालाही जाणवतं। आता जर नैसर्गामध्ये जर काही आपत्त्या आल्या, आता उदाहरणार्थ चक्रीवादळ चालू आहे, या चक्रीवादळ ही नैसर्गिक घटक आहे, म्हणजे भौगोलिक घटनाच आहे। याच्यावरती बघा किती परिणाम झाला। या चक्रीवादळामुळे आपल्यामध्ये नैऋत्य मोसमी वारे जे येणार होते ते काय झाले, आता खंडित झालेले आहेत। कारण का, ते नैऋत्य मोसमी वाऱ्याला, त्या ढगाला घेऊन ते चक्रीवादळ जे आहे ते दुसरीकडे गेलेलं आहे, येमनच्या तिकडे वगैरे, बरोबर। म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक असेल, गोवा असेल, इकडं तुम्हाला तेवढ्या पावसाचे अजून आगमन झालेलं नाही। ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या। म्हणजे निसर्गावरच पहिल्यापासून जे आहे, प्राचीन काळापासून मानवी जीवनावर नैसर्गिक पर्यावरणाचा खूप मोठा परिणाम इथं दिसून येतोय। परिणाम किती प्रमाणात होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न मानवाने केला आहे। कशामध्ये, या विचारसरणीमध्ये विविध भूगोल तज्ञांनी किंवा तुम्हाला विचारवंतांनी आपले मत वेगवेगळी मांडलेली आहेत। यातूनच तुम्हाला निसर्गवाद आणि संभववाद या 2 विचार प्रणाली ज्या आहेत, या 2 विचार प्रणाली भूगोलामध्ये ज्या आहेत त्या आता रूढ झालेल्या तुम्हाला दिसून येतील। कोणत्या कोणत्या आहेत, निसर्गवाद आणि त्याच्यानंतर संभववाद, ओके, पॉसिबिलिझम। ठीक आहे, चला तर याच्यातला पहिला जो आहे आपण निसर्गवाद म्हणजेच पर्यावरणवाद, हे आपण याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे।
ओके, आणि ती एक्झाम ओरिएंटेड कशी आहे, त्या कोणत्या पॉइंटवर क्वेश्चन आयोग विचारलं जाऊ शकतं त्याच्यावर आपण चर्चा करू. या विचारसरणीचा जो विकास जो आहे आणि उदय म्हणजे याची स्टार्टिंग आणि त्याचा विकास जो आहे तो कुठे झालेला दिसून येतोय, तर तो जर्मनीत झालेला दिसून येतोय. ओके, याचा या निसर्गवाद किंवा पर्यावरणवादाचा विकास जो आहे आणि त्याच्यानंतर उदय हा कुठे झालाय, जर्मनीमध्ये. हा जर्मनीमध्ये झालाय, नीट लक्षात राहू द्या. याच्या संदर्भात बहुपर्यायी जर प्रश्न विचारले, निसर्गवाद किंवा पर्यावरणवादा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहेत, तर पहिलं विधान याचा विकास आणि उदय हा कुठे झालेला आहे, तर तो जर्मनीमध्ये झालेला आहे. पहिला पॉइंट, मानवी विकास सर्वस्वी जे आहे ते निसर्गावरच अवलंबून असते असं यांचं मत आहे. त्याच्यानंतर म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण मानवापेक्षा श्रेष्ठ आहे. नैसर्गिक पर्यावरण जे आहे ते मानवापेक्षा कसं आहे, श्रेष्ठ आहे अशी मानणारी ही विचार प्रणाली आहे. तुम्हाला जनरल प्रश्न विचारला जाऊ शकतो की नैसर्गिक पर्यावरण हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे, हे खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचं मत आहे. कोणत्या विचारसरणीचं मत आहे, तर ते निसर्गवाद म्हणजेच पर्यावरणवादाचं, इन्व्हायरमेंटलचं आहे यांचं मत आहे. मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे. मानव हा निसर्गाचा काय आहे, एक अविभाज्य भाग आहे असं कोण म्हणतंय, निसर्गवाद विचार प्रणाली म्हणते असून त्याचा सर्व हालचाली ज्या आहेत, ज्या मुवमेंट आहेत, जे माणूस दिवसभर काही गोष्टी करतो त्या सगळ्या निसर्गाचेच नियंत्रण असतं. बघा, म्हणजे मानव जो आहे तो अविभाज्य घटक सांगितला आहे निसर्गाचा आणि म्हणजे पर्यावरणाचा, आणि त्या सर्व मानवाच्या ज्या काय हालचाली असतात या सर्व हालचालीवर हे निसर्गवादच किंवा पर्यावरणाचं काय असतं, कंट्रोल असतं, नियंत्रण असतं. या विचारसरणीला काय म्हणतात, निसर्गवाद. अशी सगळी माहिती देणारी जी विचारसरणी आहे त्याला काय म्हणतात, निसर्गवाद म्हणजेच आपण डिटर्मिनिझम म्हणतो. बघा, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, याचा विकास आणि उदय जर्मनीत झाला. सर्वस्वी मानवी जीवन जे आहे ते निसर्गावरच अवलंबून असतं. नैसर्गिक पर्यावरण हे मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि निसर्गाचा, मानव हा निसर्गाचाच अविभाज्य घटक आहे आणि सर्व मानवाच्या हालचालीवर निसर्गाचं, पर्यावरणाचं म्हणजे नियंत्रण असतं असा सांगणारा अशी सांगणारी विचारसरणी जी आहे, विचार प्रणाली जी आहे त्यालाच आपण डिटर्मिनिझम म्हणतो, म्हणजे निसर्गवाद म्हणतो. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघा, निसर्गवाद ही विचारसरणी खऱ्या अर्थाने कधी तुम्हाला मांडण्यात आली होती, तर 19व्या शतकात मांडण्यात आली होती. निसर्गवाद ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा ही विचारसरणी जी आहे ती खऱ्या अर्थाने 19व्या शतकात मांडण्यात आलेली दिसून येईल. निसर्गवादाचे स्पष्टीकरण सर्वात प्रथम कुठं करण्यात आलं होतं किंवा कुणी केलं होतं, म्हणजे प्रथम ग्रीक आणि त्याच्यानंतर रोमन विचारवंतांनी केलं होतं. ग्रीक विचारवंत, रोमन विचारवंत, त्याच्यानंतर तुम्हाला अजून मुस्लिमचे पण काही विचारवंत आहेत. तर हे सगळे तुम्हाला सर्वात प्रथम ग्रीक आणि त्याच्यानंतर रोमन विचारवंतांनी काय केलेलं होतं याच्यावरती मांडलेलं स्पष्टीकरण दिलं होतं. यामध्ये खालील विचारवंताचा समावेश होतो. तर बघा, निसर्गवाद किंवा पर्यावरणवादा संदर्भात कोणते विचारवंत आहेत, बघा नीट लक्षात राहू द्या. हिपोक्रेट्स हे निसर्गवाद, हे सगळे तुम्हाला जे आहेत जवळजवळ 17 लोकांची नावं दिली. तर लक्षात राहू द्या, ह्याच्यातले तुम्हाला एमपीएससीने खूप वेळा चार्ल्स डार्विनचा, अलेक्झांडर हम्बोल्ट विचारलाय, कार्ल रिस्टर विचारलेले आहेत. ओके, बरेच जण विचारले आहेत. एलन सेम्पल ह्याच्यावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला होता. बघा, निसर्गवाद किंवा पर्यावरणवादाचे जे काही समर्थक होते, हे विचारसरणी मांडणारे जे होते त्याच्यामध्ये हिपोक्रेट्स आहे, एरिस्टॉटल आहे. ओके, त्याच्यानंतर आहे स्ट्रॉम्बो. ओके, स्ट्रॉम्बोवरती प्रश्न विचारून झालाय. जॉर्ज टॅथन हा एक आहे. कांट याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. कार्ल रिस्टर हे पण आहेत. त्याच्यानंतर चार्ल्स डार्विन यांच्यावरती क्वेश्चन विचारून झालाय. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांच्यावरतीही क्वेश्चन विचारलाय. त्याच्यानंतर फेडरिक रॅडझेल सगळ्याला माहिती आहे कशाचे जनक आहेत, हेकेल. त्याच्यानंतर बकल, त्याच्यानंतर लेप्लासा लेप्ले, त्याच्यानंतर एडमंड डेमोलिन. ओके, त्याच्यानंतर कुमारी एलन सेम्पल. ओके, एलन सेम्पल आहे. त्याच्यानंतर किरशॉफ, ह्या किरशॉफ वरती सुद्धा तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारून झालेला आहे. आणि एल्बर्ट हंटिंग्टन. तर लक्षात राहू द्या, जवळजवळ 17 हे निसर्गवाद किंवा पर्यावरणाचे समर्थक आहेत किंवा हे विचार प्रणाली मांडणारे हे लोक आहेत. यांच्याबद्दल उद्या जर तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारली यांचं काय मत आहे, याच्यातली 2-2 पॉइंट आपण यांचे महत्वाचे बघून घेऊया.
पहिला जे आहे हिपोक्रेटिस. हिपोक्रेटिस यांनी मानवी जीवन जे आहे ते नैसर्गिक घटकावर कसं अवलंबून असतं हे सांगितलं. तसेच हवा आहे, पाणी आहे आणि स्थान याविषयी आशिया आणि युरोपमधील मानवी जीवनाची तुलना केलेली आहे. लक्षात राहू द्या. बघा, कधी कधी क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो हिपोक्रेट्स संदर्भात, यांची विचारसरणी मानवी पर्यावरणा संदर्भातली. तर पहिली जीवन यांची नैसर्गिक घटकावर कसं अवलंबून आहे हे सांगितलंय. त्याच्यानंतर हवा, पाणी आणि स्थान म्हणजे जागा याविषयी आशिया आणि युरोप खंडातली सविस्तर माहिती सांगून मानवी जीवनाची तुलना त्यांनी त्याच्यावरती केलेली आहे की आशिया खंडातले कसे लोक आहेत, ओके, आशिया खंडात हवामान कसं आहे आणि युरोप खंडातील कसे आहेत. ठीक आहे, तर अशी कंपॅरिझन केलेलं आहे. पर्वतीय प्रदेशातील लोक जे असतात, माउंटेन वरती राहणारे लोक असतात. पर्वतीय प्रदेश जर मोठा असेल या ठिकाणी राहणारे लोक कसे असतात, तर लोक उंच असतात, धिप्पाड असतात आणि धाडशी असतात. उद्या जर तुम्हाला असा प्रश्न जर आयोगाने केला की पर्वतीय प्रदेशातील लोक उंच, धिप्पाड आणि धाडशी असतात व सपाट प्रदेशातील लोक हे बुटके, अकार्यक्षम आणि आळशी असतात, हे मत कुणी मांडलेलं आहे, तर हे आहे हिपोक्रेट्स. ओके, कारण का, तर युरोप म्हणजे बघा पर्वतीय प्रदेशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेहनत करावी लागते, मुवमेंट, हालचाल बॉडीची, शरीराची जास्त प्रमाणात होते. त्याच्यामुळं फिजिकली त्यांची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये लोक म्हणजे ते लोक उंच होतात, धिप्पाड होतात आणि धाडसी सुद्धा होतात. जंगलातच राहतात, पर्वतावर राहतात, त्याच्यामुळे धाडसी तर ते होणारच आहे. रोज एका ह्याला ते म्हणजे आपत्तीला ते काय करत असतात, म्हणजे सामोरे जात असतात. जे काही त्यांच्यावरती आपत्ती येऊ शकते तर त्याच्यामुळे ते धाडसी तर 100% होणारच आहेत. आशिया आणि युरोपच्या मध्यभागी असलेले ग्रीक लोकांमध्ये, आता आशिया आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला वरती युरोप, यांच्यामध्ये ग्रीक लोक जे आहेत, ग्रीक लोकांमध्ये दोन्ही प्रदेशातील गुण असल्याने ते उत्तम असतात असं हिपोक्रेट्स यांचं मत आहे. ओके, अशा प्रकारे नैसर्गिक परिस्थितीचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे हिपोक्रेटिस यांनी काय केलेलं होतं, सांगितलं होतं. महत्वाच्या गोष्टी येतात की हे जे दोन गोष्टी येतात, पर्वतीय प्रदेशातल्या आणि मैदानी प्रदेश असेल किंवा इतर प्रदेशामधले असेल, तर हे दोन वाक्य जे आहेत हे नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, ही हिपोक्रेट्स बद्दल आहे. अरिस्टॉटल यांनी काय सांगितलं होतं की हिपोक्रेट्सचे उदाहरण त्यांनी जे आहेत, हिपोक्रेटिस पर्वतीय प्रदेशातले लोक उंच, धाडसी, त्याच्यानंतर मेहनती, कार्यक्षम असतात. ओके रे, सेम ॲज इट इज उदाहरणं जे आहेत ते अरिस्टॉटलने दिले होते. आशियातील आरामखोर नाही, आरामखोर म्हणजे जास्त मेहनत न करणारे, आरामखोर जीवनशैली, तर युरोपियन लोकांना पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे खूप कष्ट करावे लागेल असे मत खालीलपैकी कोणी मांडले, तर ते अरिस्टॉटलनी मांडलेलं होतं. ठीक आहे, हे एक शास्त्रज्ञ आहेत, यांची डिटेल्स माहिती तुम्हाला अजूनही आपल्या कुठल्याही पुस्तकात दिलेली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड ही माहिती खूपच तुम्हाला महत्वाची असणार आहे. मागचे जेवढे क्वेश्चन विचारले तुम्हाला याच्या अंदर आतमध्येच आहेत, त्याच्यामुळे ही नीट व्यवस्थित बघून घ्या. बघा, मानवी भूगोलातील विचारधारावरती पुस्तक जास्त अजून मार्केटमध्ये मटेरियल नाही. ओके, तिसरा बघा, स्ट्रॉम्बो हे कुठालचे तर रोमन भूगोल तज्ञ आहेत. यांनी इटलीतील लोकांच्या जीवनावरती, तेथील जीवनावरती किंवा तेथील भूभागाचा उतारा असेल, तिथलचं भौगोलिक स्ट्रक्चर कसं आहे, तेथील जीवनावर तेथील भूभाग, उतार, हवामान आणि उंच सकलपणा इत्यादी घटकाचा मोठा परिणाम तिथलच्या जीवनशैलीवरती झालेला आहे असा स्ट्रॉम्बो यांनी सांगितलेलं होतं. आता हे उदाहरण सांगता येतं, इथलचा भूभाग असेल, हवामान असेल, उंच सकल्पना असेल, हे सगळं फिजिकली आहे, क्लायमेटॉलॉजीचं आहे, म्हणजे निसर्गात घडलेल्या गोष्टी आहेत. आणि हे पर्यावरणवादी येतं लोक. ओके, हे निसर्गवादी, पर्यावरणवादी येतं, म्हणून ते त्या पर्यावरणावर कसं मानवाचं जीवन डिपेंड आहे, अवलंबून आहे आणि त्याचा कसा परिणाम मानवावरती झालेला आहे हे स्पष्ट मत त्यांनी या सगळ्या उदाहरणातून दिलेलं आहे. ओके, हे स्ट्रॉम्बोनी सुद्धा तेच सांगितलंय. ओके, त्याच्यानंतर आता हे जे आहे तर व्यक्ती, हा स्ट्रॉम्बो आहे, त्याच्यानंतर हा अरिस्टॉटल आहे. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर बघा काही अरब तत्वज्ञान जे आहेत, म्हणजे आपण जसं की मगाशी मी मुस्लिम म्हणलं, म्हणजेच ते अरब इथलचे जे काही तत्वज्ञान आहेत, भौगोलिक तत्वज्ञान, ते सुद्धा पर्यावरणवादीच आहेत काही. बघा, अल बलानी, ओके, अल बलानी, त्याच्यानंतर अल बैरुनी, त्याच्यानंतर अला मसुदी, त्याच्यानंतर इब्न बतुला, त्याच्यानंतर इब्न हकल, त्याच्यानंतर अल इद्रिसी,
इब्न खाल्दन ह्या सगळे जे आहेत हे सुद्धा पर्यावरणवादी आहेत. इत्यादींनी पर्यावरणाचा मानवी जीवनावर पडणारा जो प्रभाव आहे तो सहसंबंध कसा आहे याचा सगळी माहिती जी आहे ती या शास्त्रज्ञांनी अरबी विचारवंतांनी भौगोलिक विचारवंतांनी निसर्गवादाला सपोर्ट करून त्यांनी त्यांचं मत जे आहे ते कसं पर्यावरणावरती अवलंबून आहे हे त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे खूप सारे नाव आहेत ह्याच्यावरती. एक नाव तुम्हाला अली इद्रिसी आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जॉर्ज स्टॅथन. ओके, जॉर्ज स्टॅथन 18व्या शतकातील हे होऊन गेलेले आहेत हे महाशय. यांनी काय सांगितलंय बाबा, यांनी प्रदेशातील फरकानुसार लोकांमधील फरक स्पष्ट केला. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रदेशामध्ये कसे लोक राहतात तर त्या साहजिकच ना तिथलचं हवामान कसं आहे. आता राजस्थान मधले लोक काही उन्हाळ्यामध्ये स्वेटर घालून फिरणार आहेत का, किंवा आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये स्वेटर घालून फिरतात का, नाही. मोसम नुसार तुम्हाला तिथलचे प्राणी, तिथलचे वनस्पती, तिथलचं राहणीमान, तिथलची संस्कृती, तिथलचे खाणं पिणं हे सगळं त्या वातावरणावरती डिपेंड असतं. म्हणून तुम्हाला यांनी काय केलंय, त्यांनी प्रदेशातील फरकानुसार लोकांमधील फरक जे आहे ते त्यांनी स्पष्ट केलाय. म्हणजे इनडायरेक्टली यांचा सुद्धा सांगण्याचा हेच हेतू आहे की मानवाचं जीवन कसं निसर्गावर पर्यावरणावरती अवलंबून असतं. कांट. ओके, कांट पर्यावरणवादी जर्मन तत्वज्ञ आहेत. बघा, यांनी नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभाव देखील मानवी व प्राणी जीवनावर मोठ्या प्रमाणावरती पडतो हे त्यांनी विचार मांडले. सिंपल, सगळ्यांचे मत सेम आहेत. पर्यावरणाचा प्रभाव हा मानवी जीवनावर कसा पडतो आणि प्राण्यांवरती सुद्धा कसा पडतो हा कांट यांनी सांगितले, ॲन्युअल कांट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कार्ल रिटर. 19व्या शतकातील भूगोलतज्ञ आहेत. ओके, जर्मन भूगोलतज्ञ. माणसाच्या शरीराच्या ठेवणीचा म्हणजे माणसाचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे, ह्युमन बॉडी स्ट्रक्चर, ह्युमन बॉडी ठेवणीचा, त्याच्यानंतर आरोग्याचा आणि त्याच्यानंतर प्राकृतिक पर्यावरण यांचा सहसंबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कार्ल रिटर. ओके, या तुम्हाला माणसाच्या शरीराच्या ठेवणीचा, आरोग्याचा आणि प्राकृतिक कशाचा आहे पर्यावरण याचा कसा सहसंबंध आहे हे सगळं बोलतं उदाहरण जे आहे ते कार्ल रिटर यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट. फॉन हम्बोल्ट काही पण म्हणा. तर हे आधुनिक भूगोलाचे जनक आहेत. हे आपण फिजिकल जिओग्राफीमध्ये सगळे डिटेल्स माहिती सांगितलेली आहे तुम्हाला. ओके, आधुनिक भूगोलाचे जनक आहेत. रिटर यांचे समकालीन आहेत. ते कोणाचे आहेत? रिटर यांचे समकालीन आहेत. यांनी पर्वतीय प्रदेशातील लोकांची जीवन पद्धत जी आहे, जीवन पद्धती आणि मैदानी प्रदेशातील लोकांपेक्षा कशी वेगळी आहे हे त्यांनी ठामपणे मांडलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्वतीय प्रदेशात लोकांचं जीवनशैली आणि मैदानी प्रदेशातली जीवनशैली, ठीक आहे, दोघांचे पण जे आहेत वैशिष्ट्ये ते दोन्हीचे वेगवेगळे असणार आहेत हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चार्ल्स डार्विन. ओके, 19व्या शतकात चार्ल्स डार्विन बद्दल तुम्ही विज्ञानमध्ये, भूगोलमध्ये, इतिहासमध्ये चला सगळीकडे वाचलेलं आहे. मी तुम्हाला तिकडे जास्त येणार नाहीये. यांनी उत्क्रांतवाद सिद्धांत मांडलाय. बरं, हा क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी आयोगाने विचारून झालाय. ओके, मानवी भूगोलमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. उत्क्रांतवाद सिद्धांत कुणी मांडलेला आहे? या सिद्धांतामुळे निसर्गवाद विचारसरणीला जे आहे ती मोठी चालना मिळालेली होती. लक्षात राहू द्या, उत्क्रांतवाद सिद्धांत कोणी मांडला तर चार्ल्स डार्विननी. आणि या सिद्धांतामुळे निसर्गवाद या विचारसरणीला काय झाली आहे मोठी चालना मिळालेली आहे. उद्या असंही विचारलं जाऊ शकतं, खालीलपैकी कोणत्या सिद्धांतामुळे निसर्गवाद विचारसरणीला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली किंवा त्यांच्याबद्दल विधानं विचारलं जाऊ शकतात. यांच्या मते उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मानव बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेतो. मानवामध्ये अशी एक गुण आहे, तो बदलत्या पर्यावरणाशी काय करतो, जुळून घेतो, असं यांनी मत मांडलेलं आहे. आणि निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असतो. बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेतो आणि पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहे असं ठामपणे कुणी सांगितलंय? चार्ल्स डार्विन यांनी सांगितलेलं आहे. 19व्या शतकातले हे विचारवंत होऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर फेडरिक रॅटझेल, जर्मन शास्त्रज्ञ हे. ओके, आता हे यांनी 19व्या शतकात सर्वप्रथम निसर्गवादाची संकल्पना सविस्तर मध्ये मांडली. बघा, हा सगळ्यात IMP पॉइंट आहे. IMP पॉइंट हा आहे की तुम्हाला जर प्रश्न विचारला
सर्वप्रथम निसर्गवादाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? कन्सेप्ट सर्वात प्रथम सगळ्यात फर्स्ट स्टार्टिंगला 19व्या शतकामध्ये सर्वप्रथम निसर्गवादाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? तर ते आहे फ्रेडरिक रॅटझेल. मानवी भूगोलाचे जनक सुद्धा म्हणतात. या आयोगाने तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन पण विचारलेला होता. यांना नवपर्यावरणवादाचे जनक सुद्धा म्हणतात. नवपर्यावरणवादाचे जनक सुद्धा म्हणतात. ओके, यांचा जो ग्रंथ आहे बघा, ग्रंथ तुम्हाला सुद्धा आयोग कधी कधी विचारते बघा, भौगोलिक ग्रंथ आणि त्यांचे विचारवंत याच्या जोड्या लावा प्रश्न विचारते. अँथ्रोपोजिओग्राफी, आणि ऑलरेडी हा ग्रंथ तुम्हाला 2018च्या आयोगाने जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलेला होता. अँथ्रोपोजिओग्राफी हे सगळं तुम्हाला फ्रेडरिक रॅटझेलचा ग्रंथ आहे हा. ओके, पूर्व परीक्षेची बॅच, मुख्य परीक्षेची बॅच, याच्यामध्ये तुम्हाला भूगोलातील विचारवंत हा टॉपिक आपण घेतलेला आहे, याच्यावरती लेक्चर बनवलेला आहे. या ग्रंथात मानवी समूहाचे वितरण नैसर्गिक शक्तीकडून, मानवी समूहाचे वितरण नैसर्गिक शक्तीकडून कशा प्रकारे नियंत्रित होते हे सांगितले. तसेच मानव हा उत्क्रांतीचा अंतिम आविष्कार मानला जातो. मानव हा उत्क्रांतीचा अंतिम आविष्कार मानला हा खालीलपैकी कोणी सांगितले? फ्रेडरिक रॅटझेल यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर हेकेल यांनी सजीवांच्या अधिवासाचा, अधिवास म्हणजे काय? हॅबिटेट, जिथं ते वनस्पती प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण, त्याला काय म्हणतो? हॅबिटेट, राहण्याचं ठिकाण, अधिवास. या हॅबिटेटचा अभ्यास करून परिस्थितिकी शास्त्र हे नवीन शास्त्र जे आहे हे यांनी सांगितलेलं होतं. परिस्थितिकी शास्त्राचा शोध किंवा कोणी लावलेला आहे, कोणी सांगितलेला आहे? तर ते आहेत हेकेल. ओके, हॅबिटेटचा अभ्यास करून परिस्थितिकी शास्त्र हे नवीन शास्त्र त्यांनी सांगितलं. यामध्ये एकच जागी राहण्याचा अनेक सजीवांमधील परस्पर संबंध आणि त्यांचे पर्यावरणाशी असलेले नाते हे त्यांनी अभ्यास केलेला आहे. सिंपल आहे की मी काय म्हणतोय की पर्यावरणामध्ये तुम्हाला प्राणी आणि मानव हे इनडायरेक्टली निसर्गावर कसे अवलंबून आहेत असे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे अनुभव आणि विचार यांनी सांगितलेले आहेत. म्हणून या सगळ्यांचा मिळून यांनी सांगितलंय पर्यावरणवादी किंवा विचार प्रणाली म्हणजे निसर्गवाद विचार प्रणाली पर्यावरणवादी. ठीक आहे. मानव कृतिशील म्हणजे ऍक्टिव्ह नसून, यांनी काय म्हणतंय बघा, हा एक महत्वाचा आहे. मानव कृतिशील म्हणजेच ऍक्टिव्ह नसून अकृतिशील म्हणजे पॅसिव्ह आहे. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे शब्द जे आहेत हे कुणी यूज केलेले? तर हेकेल यांनी. मानव हा ऍक्टिव्ह नाही तर पॅसिव्ह आहे असं मत कुणी मांडलेलं आहे? हेकेल यांनी सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बकल यांचा ग्रंथ जे हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड हे एक महत्वाचा पॉइंट आहे. इथं तुम्हाला आयोग विचारला जाऊ शकतो कधी कधी. याचा ग्रंथ जोड्या लावामध्ये हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड हा बकलचा ग्रंथ आहे. या ग्रंथात निसर्गवादाच्या दृष्टिकोनावरती काय केलेला आहे? भर दिलेला तुम्हाला दिसून येईल. म्हणजे मानवावर हवामान, अन्न, जमीन आणि त्याच्यानंतर नैसर्ग या घटकाचा मूलगामी परिणाम होत असतो. कशाचा? अन्न, हवामान, जमीन आणि निसर्ग या सगळ्या घटकांचा मानवावरती काय होत असतो? मूलगामी परिणाम होत असतो असं त्यांचं मत आहे. मानवाने केव्हा किती क्रियाशील व्हावे, मानवाने कधी ऍक्टिव्ह म्हणजे आणि किती प्रमाणात, केव्हा आणि किती क्रियाशील व्हायचे हे निसर्गच ठरवतोय. मानव किती ऍक्टिव्ह आणि किती कधी ऍक्टिव्ह व्हायचंय हे सगळं तुम्हाला मानवच ठरवतोय, निसर्गच ठरवतोय असं कोण म्हणते? बकल यांचं मत आहे. त्याच्यानंतर लेप्ले यांनी पर्यावरणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम जो आहे तो स्पष्ट सांगण्यासाठी जागा, कार्य, समूह ही त्रिसूत्री मांडली. बघा आता त्रिसूत्री शब्द इथं एक नवीन आलाय. त्रिसूत्री कोणता आहे? जागा, कार्य आणि समूह. तुम्ही ठिकाण, लोकेशन तुमचं काय आहे, तुम्ही वर्क काय करताय आणि तुम्ही समूहानी आहेत का? तर समूह, कार्य आणि जागा या त्रिसूत्री कुणी मांडलेली आहेत? त्रिसूत्री तर ते लेप्लेनी मांडलेली आहेत. ओके. जागा म्हणजे पर्यावरण यांनी शब्द घेतलाय. जागा काय? जागाचा अर्थ त्यांनी काय घेतलाय? पर्यावरण. कार्य याचा अर्थ घेतलाय त्यांनी मानवी क्रिया म्हणजे जे काय आपण वर्क करतो. आणि समूह याचा अर्थ मानवी संस्कृतीच्या विकासानुसार अस्तित्वात आलेला मानवी समाज. संस्कृतीनुसार तुम्हाला अस्तित्वात असलेल्या विकासानुसार संस्कृतीच्या विकासानुसार अस्तित्वात आलेला मानवी समाज असे त्रिसूत्री तुम्हाला जर विचारलं इथं क्वेश्चन विचारू शकतात. ही त्रिसूत्री जागा, कार्य, समूह, पर्यावरण, मानवी क्रिया हे त्रिसूत्री
कुणी मांडलेले आहेत पर्यावरणासंदर्भात? तर लेप्लेंनी मांडलेले. त्याच्यानंतर एडमंड डेमॉलिन, तर यांनी लेप्लेच्या त्रिसूत्राचा अभ्यास करून, आता हे जे काय आहेत डेमॉलिन जे आहेत यांनी सुद्धा या लेप्लेच्या 3 सूत्राचा अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून पर्यावरणातील शक्तीचा अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पर्यावरणातील जी काही शक्ती आहे त्याच्यावरती यांनी काय केलेलं आहे? लक्ष केंद्रित केलेलं दिसून येतंय. कुमारी एलन सेम्पल, ओके, आता ही एक आहे, यांच्यावरती सुद्धा तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारून झालाय मानवी भूगोलावरती. ह्या अमेरिकन विदुषी रॅडझेलच्या शिष्य आहेत. सगळ्यात महत्वाचं लक्षात राहू द्या, कुणाच्या शिष्य आहेत त्या? रॅडझेलच्या. लक्षात राहू द्या, रॅडझेलच्या शिष्य आहेत. ओके, त्यांनी 1911 मध्ये आपल्या भौगोलिक पर्यावरणाचे परिणाम इन्फ्लुएन्स अँड जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट या ग्रंथामध्ये मांडलेले होते. इन्फ्लुएन्स ऑफ जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट हे एक बुक जे आहे, ग्रंथ आहे, निसर्गवादाच्या सविस्तर स्पष्टीकरण करणारा. कुणाचा आहे? एलन सेम्पल. ठीक आहे, त्यांचा आहे. संकल्पना ह्यांची काय होती? मानवाची संपूर्ण जडणघडण जी आहे, मानव जो काही जडतो घडतो, जे काही शिकतो, सगळ्या गोष्टी ज्या काही जडणघडण होती ही सर्वस्वी निसर्गावरती अवलंबून असते किंवा निसर्गात होत असते व मानव हा पृथ्वीचाच धुलीकणातील एक मात्र कण आहे. बघा, यांनी खूप मोठं विधान केलंय. मानवाची सगळी जडणघडण आहे ती सर्वस्वी पर्यावरणावरती अवलंबून असते, निसर्गावरच असते आणि पृथ्वीवरचा जे काही धुलीकण आहे त्या धुलीकणाचा उपमा दिलेली आहे मानवाला. पृथ्वीवरती जे काही धुलीकण आहे त्या धुलीकणा एवढाच मात्र एक कण जो आहे तो मानवाचा आहे, असं यांनी एलन सेम्पलनी सांगितलंय. त्याच्यानंतर कुमार किर्शॉफ. आता किर्शॉफ यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला. किर्शॉफ या रॅडझेलच्या विद्यार्थिनी आहे. त्याच्यानंतर निसर्गाचा मानवाच्या मानसशास्त्रीय रचनेनुसार त्यांनी त्याचा परिणाम केला होता. त्याच्यानंतर एल्बर्ट हंटिंग्टन, अमेरिकन भूगोलतज्ञ हे पर्यावरणवादाचे समर्थक होते. या विचारवंतांनी निसर्गवादी आपली बाजू जी आहे ती मांडण्यात आलेली आहे. म्हणजे सरळ सरळ काय सांगायचंय की सगळ्या शास्त्रज्ञांनी या 17 विचारवंतांनी पर्यावरणवादाला फर्स्ट रेफरन्स दिलाय. पर्यावरणावरच मानवी जीवन आणि प्राणी जीवन अवलंबून आहे आणि त्या मानवी जीवनाचा विकास, जडणघडण आणि त्यांच्या सगळ्या क्रिया पर्यावरणावर अवलंबून असतात आणि पर्यावरणच याच्यावरती कंट्रोल करतं, असं या पर्यावरणवादी विचारवंतांचं मत तुम्हाला इथं त्यांनी सांगितलंय. दुसरा आहे संभववाद किंवा त्याला शक्यतावाद म्हणतो, पॉसिबिलिझम. शब्दाचाच अर्थ आहे संभव आहे. हा जो विचार प्रणाली जी आहे ही टोटली निसर्गवादाच्या काय आहे? विरोधात आहे. मग पॉसिबिलिझम आहे, संभववाद किंवा शक्यतावाद. पर्यावरण मानव जे म्हणेल तेच खरंय हे याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, याच्यामधले संभववादाचे प्रवर्तक कोण आहेत? सगळ्यात महत्वाचा संभववाद किंवा शक्यतावादाचे फादर, पॉसिबिलिझम ऑफ फादर किंवा त्याचे जनक कोण आहेत? विदाल द ला ब्लाश. ओके, तर हे जे आहेत विदाल द ब्लाश असंही म्हणू शकता किंवा विदाल ब्लाश असंही म्हणू शकता. विदाल द ब्लाश, सिंपल. ठीक आहे, तर हे काय आहेत? याचे काय आहेत? जनक आहेत. लक्षात राहू द्या, संभववाद, शक्यतावाद, पॉसिबिलिझमचे जनक आहेत हे. फ्रान्समध्ये या विचारसरणीचा जन्म, विकास झालेला आहे, म्हणून त्यांना भूगोलातील फ्रेंच विचारसरणीचे जनक सुद्धा म्हणतात. फ्रेंच विचारसरणीचे जनक कोणाला म्हणतात? तर हे विदाल द ब्लाश यांनाच म्हटलं जातं. यांच्या शिष्या ज्या होत्या, यांच्या शिष्या जीन बुन्स आणि त्याच्यानंतर द मॅजिया हे त्यांच्या शिष्य आहेत. विदाल द ला ब्लाश किंवा विदाल द ब्लाश यांनी भूपृष्ठाच्या प्राकृतिक, फिजिकल, प्राकृतिक म्हणजे निसर्गालाच त्यांनी भौगोलिक पर्यावरण म्हणले आणि मानवाच्या अभ्यासावर भर दिला. ओके, बघा यांनी काय म्हणले? भूपृष्ठाच्या प्राकृतिक म्हणजे निसर्गालाच त्यांनी काय केलेलं आहे? भौगोलिक पर्यावरण म्हणले आणि मानवाच्या अभ्यासावर त्यांनी भर दिलेला आहे. ओके, पर्यावरण संबंधामध्ये मानव अतिशय महत्वाचा आहे. हे काय म्हणते की पर्यावरणामध्ये मानव हा सगळ्यात महत्वाचा आहे हे सांगणारा दृष्टिकोन. काय म्हटलं मी? पर्यावरण संबंधामध्ये मानव अतिशय महत्वाचा आहे हे सांगणारा दृष्टिकोन म्हणजे
संभववाद किंवा शक्यतावाद म्हणजे पॉसिबिलिझम आहे. ठीक आहे, महत्वाचा पॉइंट. मानव बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावरती निसर्गातील शक्तीवर विजय मिळू शकतो, असं मत कुणाचं आहे? या विदा द ब्लाश यांचा आहे, म्हणजे संभववाद यांचा विचार प्रणालीचा आहे. मानव बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर निसर्गातील शक्तीवर विजय मिळू शकतो असे या विचारसरणीच्या लोकांचे काय आहे? मत आहे. याचा सरळ सरळ जर अर्थ घेतला, कारण का सगळे हे शास्त्रज्ञ आपापल्या जागेवर योग्य येतं, आपल्याला आयोग काय विचारण हे नीट लक्षात राहू द्या. ओके, सगळ्याच गोष्टीवर निसर्गावरती आपण कंट्रोल कोऑर्डिनेशन नाही आणू शकत आहे. ठीक आहे, तेही त्यांच्या जागेवरती येतं. ठीक आहे, चला. मानव हा सर्व शक्तिमान असून तो निसर्गाचा कधीच गुलाम बनणार नाही. अरे बापरे, मोठे मोठे वाक्य बघा, असले वाक्य आयोग विचारू शकतो. मानव हा सर्व शक्तिमान असून तो निसर्गाचा कधीच गुलाम होणार नाही. हे वाक्य कुणाचा आहे? संभववाद किंवा शक्यतावाद म्हणजेच पॉसिबिलिझम ब्लास्टला. ओके, मानव निसर्गापेक्षा जास्त क्रियाशील आहे. निसर्ग क्रियाशील नाही, तिकडे काय सांगितलं होतं ना, मानव जास्त ऍक्टिव्हच नाहीये. ओके, इथं काय म्हणते? मानव निसर्गापेक्षा काय आहे? क्रियाशील असल्याने मानवाकडे निसर्गात बदल करण्याची कॅपॅसिटी, क्षमता आहे. आलं लक्षात? वाक्य बघा, मानवामध्ये निसर्गामध्ये बदल करण्याची काय आहे? क्षमता आहे. मानव निसर्गाचे सर्व रहस्य ओळखून पर्यावरणात बदल करू शकतो. लक्षात आलं का? काय म्हणते? मानव निसर्गाचे सर्व रहस्य, सगळं माहिती, इन्फॉर्मेशन, नॉलेज सगळं आहे, त्याच्यामुळं मानव पर्यावरणात बदल करू शकतो, असं यांचं मत आहे. निसर्गात अनेक गुण आहेत, त्याचा योग्य उपयोग, योग्य प्रकारे अभ्यास करून आपल्या आवडीनुसार विकास घडविणे, त्या क्षेत्रामध्ये आवडीनुसार विकास घडवणे सर्वस्वी मानवी प्रयत्नावर अवलंबून असतं. म्हणजे याच्यामध्ये काय दिलंय? संभववाद आहे, की बाबा सगळं संभव आहे, आपण हे सगळं पॉसिबिलिझम आहे, सगळ्या गोष्टी करू शकतो, मानव सगळ्या गोष्टी करू शकतो. ते पर्यावरणाच्या टोटल विरोधात हा सांगणारा विचार प्रणाली आहे. अशी मत प्रणाली म्हणजेच शक्यतावाद, म्हणून त्याला पॉसिबिलिझम दिले. ही विचार प्रणाली पहिल्या महायुद्धानंतर, बघा हा महत्वाचा पॉइंट आहे बरं का, ही जी विचारसरणी आहे संभववाद किंवा शक्यतावाद, पॉसिबिलिझम, कधी सगळ्यात जास्त उदयाला आली आहे? तर पहिल्या महायुद्धानंतर आली होती. या विचारसरणीचे पुरस्कर्ते कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. बघा, विदाल द ला ब्लाश. ओके, विदाल द ब्लाश असं म्हणा किंवा विदाल द ला ब्लाश असं म्हणा. फ्रेंच भूगोल तज्ञांनी संभववाद विचारसरणीला शास्त्रीय आधार मिळवून दिलाय. अलग लक्षात, यांनी काय म्हटलंय? फ्रेंच भूगोल तज्ञांनी संभववाद विचारसरणीला शास्त्रीय आधार मिळवून दिलाय. त्यांनी एक्सप्लेनेशन शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. ब्लासलासाने पर्यावरणात राहणाऱ्या लोकांच्या चालीरीती, रूढी, परंपरा यात भिन्नता आढळते, हे त्यांनी वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर फेबर संभववादाचा पुरस्कार करताना फेबर म्हणतात की मानव हा अतिशय शक्तिशाली असून तो निसर्गातील आपल्या इच्छेप्रमाणे बदल घडवू शकतो. बापरे, म्हणजे मानव अतिशय शक्तिशाली आहे आणि आपल्या आवडीनुसार, आपल्या इच्छेनुसार, आपल्या आवडीनुसार तो त्याच्यामध्ये बदल करू शकतो, असं कोण म्हणते? फेबर म्हणते. त्याचा फेवर लक्षात राहू द्या, त्यांनी सांगितले तसं. जीन ब्रुन्स फ्रेंच संभववादाचे कट्टर समर्थक होते. हे ब्रुन्स जे होते ते समर्थक होते कशाचे? संभववादाचे. इसॅक, त्याच्यानंतर बोमन, निसर्ग मानवाला अनेक संधी उपलब्ध करून देतो. निसर्ग मानवाला अनेक संधी उपलब्ध करून देतो, त्यापैकी कोणती संधी निवडायची हे मात्र मानव ठरवतो, किंवा मानव ठरवलं तरच होऊ शकतं, असं यांचं मत आहे. त्याच्यानंतर झिम्मरमन. आता झिम्मरमन जे आहे, मानव स्वतःच्या क्षमतेच्या साहाय्याने निसर्गाचा विरोध दूर करतोय स्वतःच्या क्षमतेने, आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग आपल्या गरजेच्या पूर्ततेकरिता करतोय, असं मत कुणाचं आहे? झिम्मरमन यांचं तुम्हाला मत जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. कार्ल सॉर एक आहे, तर ज्या प्रदेशात मानव प्राचीन काळापासून वास्तव्य करून आहे, प्राचीन काळापासून ज्या प्रदेशात मानवी वास्तव करून आहे म्हणजे राहतोय, अशा प्रदेशात अनेक बदल घडून आले आहेत.
प्राचीन काळापासून, ज्या प्रदेशात मानव प्राचीन काळापासून वास्तव्य करतो, म्हणजे थोडक्यात ज्या प्रदेशामध्ये जे व्यक्ती राहतात प्राचीन काळापासून खूप दिवसापासून, त्या प्रदेशामध्ये ते काय करतात, बदल घडून आलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, गव्हाच्या शेतीची सुरुवात प्रथम नैऋत्य आशियात झाली. नैऋत्यचा आशियाचा जर भाग बघितला नैऋत्यचा, तर तिथं गव्हाची जी आहे सुरुवात इकडे झालेली दिसते. दर हेक्टरी उत्पादन जे आहे, म्हणजे येथे झाली, तेथे दर हेक्टरी उत्पादन कमी आहे. काय म्हटलं मी, उदाहरणार्थ गव्हाच्या शेतीची सुरुवात प्रथम नैसर्गिक म्हणजे नैऋत्य आशियात झाली, तिथे दर हेक्टरी उत्पादन जे आहे ते कमी आहे. आणि जिथं गव्हाचा प्रसार नंतर झाला, जिथं गव्हाचा प्रसार नंतर झाला, अशा अमेरिकेने काय केलं, संघराज्य कॅनडा असेल, अर्जेंटिना असेल, ऑस्ट्रेलिया असेल, चीन असेल, इत्यादी ठिकाणी गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन काय झालं, जास्त झालं. आलं लक्षात. म्हणजे इथं काय सांगितलंय, ज्या प्रदेशात मानव प्राचीन काळापासून वास्तव करून आहे, अशा प्रदेशात तुम्हाला बदल घडून आणलेले आहेत मानवाने. याचं उदाहरण दिले, गव्हाच्या शेतीची सुरुवात प्रथम नैऋत्य आशियामध्ये झाली होती. म्हणजे तिथं नैऋत्य आशियामध्ये गव्हाची सुरुवात जरी झालेली असली तरी तिथं उत्पादन दर हेक्टरी कमी आहे. पण जिथं गव्हाचा प्रसार नंतर झाला, या ठिकाणी अमेरिका संघराज्य, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इकडं गव्हाचं दर हेक्टरी उत्पादन, चीन वगैरे इथं जास्त व्हायला लागले. प्राचीन काळापासून तिथं काय झालं, त्यांनी घेतलंय. संभववाद, कारण शक्यतावाद आहे ना, ते संभव होऊ शकलं लोकांनी केल्याच्या नंतर, ठरवल्याच्या नंतर. ठीक आहे. संभववाद पुरस्कर्त्यांच्या हे नीट लक्षात राहू द्या. हे गव्हाच्या शेतीचं उदाहरण जे आहे, हे उदाहरण जर तुम्हाला आयोगाने विचारलंच तर ते नीट लक्षात राहू द्या. कार्ल सॉर यांनी सांगितलंय, संभववाद पुरस्कर्त्यांच्या म्हणण्यानुसार मानवी विकासाला निसर्ग प्रतिरोध नसून तो पोषकच आहे. यांच्यामध्ये काय, संभववाद पुरस्कर्त्यांच्या मतानुसार, म्हणजे जे काही संभववादाचे पुरस्कर्ते आहेत यांच्या मतानुसार मानवी विकासाला निसर्ग जे आहे ते काय आहे, प्रतिरोधक आहे. प्रतिरोध नसून तो कसा आहे, पोषकच आहे, असं त्यांनी मत केले. ओके, पोषक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो मानवाचा प्रमुख सल्लागार आहे. हा, मानवाला सल्ला देण्याचं काम जे आहे ते निसर्गातून होते. मानव निसर्गातील शक्तिशाली घटक आहे, म्हणून मानवाने कोयना असेल बघा, मानवाने कोयना असेल, त्याच्यानंतर जायकवाडी असेल, तसेच चीनमधील तुम्हाला महाप्रचंड असे 3 गॉर्जियस धरण तुम्हाला वेगवेगळे काय झालेले आहेत, बांधलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर तिसरी जी तुम्हाला विचारसरणी आहे ती थांबा व पुढे जा विचारधारा आहे. या विचारसरणीलाच काय म्हणतात, नवनिश्चयवाद. नवनिश्चयवाद म्हणजे आता पॉसिबिलिझम आणि इन्व्हायरमेंटल यांच्यामधून या दोघांची सांगड घालून, यांच्यापासून या दोघांच्या दोन विचारसरणीची सांगड घालून तिसरीच एक विचारसरणी तयार केलेली आहे, म्हणून याला नाव दिले नवनिश्चयवाद. म्हणजेच थांबा व पुढे जा. ओके, थांबा व पुढे जा. यांचे जनक जे आहेत, या विचारसरणीचे जनक जे आहेत ते कोण आहेत, ग्रिफिथ टेलर. तुम्हाला हे आयोगाने प्रश्न विचारला, थांबा व पुढे जाचे जनक कोण आहेत, तर कोणते, ग्रिफिथ टेलर यांनी 1920च्या दरम्यान, इसवी सन लक्षात राहू दे, 1920 आपल्या महाराष्ट्रातले जे काय आहेत, म्हणजे सगळ्यात आदरणीय आपले लोकमान्य टिळक यांचा मृत्यू लक्षात राहू द्या 1920 त्या दरम्यान यांनी ग्रिफिथ टेलर यांनी संकल्पना मांडली. यांनी निसर्गवाद या दोन विचारसरणीतून, निसर्गवाद आणि त्याच्यानंतर संभववाद या दोन श्रेणीतून सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केला. म्हणून या विचारसरणीला नाव दिलं थांबा व पुढे जा विचार किंवा नवनिश्चयवाद. स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम, स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम, थांबा व पुढे जा नवनिश्चयवाद. ठीक आहे. या विचारसरणीचा कल थोडासा जो आहे तो निसर्गाकडे झुकलेला तुम्हाला दिसून येईल. यांनी निसर्गाला थोडंसं मानलेलं आहे, झुकलेला दिसून येते होता, म्हणून त्यांनी थांबा व पुढे जा असं निसर्गवाद अशी विचारसरणी त्यांनी मांडलेली आहे. ग्रिफिथ टेलर यांनी स्पष्ट केले की निसर्गवाद किंवा शक्यतावाद कल्पना पूर्णपणे स्वीकारता येत नाही. पूर्णपणे आपण निसर्गावर अवलंबून आहेत असं बी नाही, आणि मानव पूर्णपणे शक्तिशाली आहे, निसर्गाचं काहीच नाही हे सुद्धा म्हणजे स्वीकारता येऊ शकत नाही असं यांनी म्हणलंय. परंतु हे फक्त निसर्ग क्रियाशील नसेल तरच शक्य होते.
निसर्ग जर क्रियाशील नसता तर हे सगळं शक्य असतं असं यांचं मत आहे. निसर्ग जेव्हा क्रियाशील असेल तेव्हा बदलाची वाट बघावी लागेल. निसर्गात जेव्हा एखादी ऍक्टिव्हपणा जर आलेला असेल, एखादी आपत्ती आलेली असेल किंवा एखादी हे झालेला असेल तर तो शांत होण्याचा मानवाने वेट करावा, म्हणून थांबा आणि मग पुढे जा अशी विचारसरणी यांनी दिलेली आहे. निसर्ग जेव्हा क्रियाशील असेल तेव्हा मानवाने बदलाची वाट बघावी असं इथं वाक्यरचना. थांबावं जा संकल्पना आणि शक्यता वादातून हेच लक्षात येते की मानवी प्रगती ही निसर्गाने दिलेल्या संधी मानव कशा प्रकारे घेतो यावर अवलंबून आहे. सिंपल आहे ना बाबा, थांबावं पुढे जर संकल्पना शक्य याच्यातून काय महत्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहे तर मानवी प्रगती जी आहे ते निसर्गाने दिलेल्या संधी उपलब्ध करून दिलेले त्या कशा प्रकारे मानवाने हँडल केलेल्या आहेत आणि त्याचा कसा फायदा घेतलेला आहे याच्यावरती असेल. टेलर यांनी मानव व निसर्ग यांच्यातील संबंधाची तुलना वाहतूक नियंत्रक दिव्याशी केलेली आहे. बघा इथे एक उदाहरण नीट लक्षात राहू द्या. त्रिसूत्रक एक नीट लक्षात राहू द्या. ओके, तसाच वाहतूक नियंत्रक दिवा हा सिग्नलशी कसा संबंधित आहे. टेलर यांनी मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधाची तुलना कशासोबत केली, वाहतूक नियंत्रक दिव्याशी. वाहतूक आणि नियंत्रक दिव्याशी ही मानव आणि निसर्ग याची तुलना कोणी केली होती, थांबावं पुढे जा विचारसरणीचे जनक ग्रिफिथ टेलर यांनी केली होती. बघा वाहतूक याचा शब्दार्थ त्यांनी काय घेतलाय, वाहतूक म्हणजे मानवी हालचाली ज्या काही क्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आहेत, मानवी विकास जो आहे याच्या योजना म्हणजे वाहतूक मध्ये घेतलंय. हिरवा दिवा म्हणजे काय आहे, म्हणजे मानव सगळं आयुष्यभर काय करत असतो, वेगवेगळ्या क्रिया काम करतो, प्रतिक्रिया करतो, मानवी विकास या सगळ्या गोष्टी करत असतो. जशी गाडी चालली आहे तशी त्याचं आयुष्यभर ते चालू असतं. हिरवा दिवा लागलाय अनुकूल निसर्ग. जर का निसर्गामध्ये निसर्ग अनुकूल असेल तर याचा अर्थ हिरवा दिवा आहे, म्हणजे आपण हे सगळं करू शकतो, वातावरण अनुकूल आहे. आणि जर तांबडा दिवा जर लागला तर प्रतिकूल निसर्ग आहे, त्यावेळेस माणसाने काय करावं, थांबावं असं यांनी याच्यामध्ये मत मांडलेलं आहे. वाहतूक, हिरवा दिवा आणि तांबडा दिवा याचे म्हणजे अर्थ पण विचारला जाऊ शकतो. जेव्हा निसर्ग अनुकूल असतो तेव्हा मानवाने पुढे जावे, जेव्हा प्रतिकूल असतो तेव्हा मानवाने थांबवावे असं यांनी सिग्नलच्या दिव्याशी त्यांनी अर्थ जोडलाय. उदाहरणार्थ समुद्र शांत असताना मच्छीमारांनी मत्स्यमारी करावी. बघा आता चक्रीवादळ आले किंवा मान्सून आलं की या लोकांना, किनारपट्टीच्या लोकांना सूचना दिल्या जातात आणि मच्छीमारांना सतर्क केलं जातं की तुम्ही समुद्रात जाऊ नका. समुद्र खवळलेला असेल तर समुद्रात जाण्याचे धाडस कुणी करू नये. ओके, ग्रिफिथ टेलर यांच्या निष्कर्ष जरी निसर्गवादास जवळचा असेल तरी त्यांनी मानव निवड पसंती यासही महत्व दिलेलं आहे. मी तुम्हाला मागाशी म्हणलं ना की निसर्गवाद, पर्यावरणवाद आणि त्याच्यानंतर संभववाद या दोघांवरतीही यांनी काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. दोघांचे महत्व सांगितले. मानव हा निसर्गापेक्षा फक्त एक पाऊल पुढे म्हणते. मानव हा निसर्गापेक्षा एक पाऊल पुढे आहे. निसर्गाने घालून दिलेल्या चौकटीतच मानवाला आपला मुक्तपणे विकास करता येतो. हे कोणी सांगितलंय तर ग्रिफिथ टेलर यांनी सांगितलेलं आहे या थांबावं पुढे जा या विचारसरणीमध्ये. थोडक्यात तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड माहिती जी आहे मी तुम्हाला या लेक्चरमध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेची मुख्य परीक्षेची बॅच जॉईन करायची, आपल्या प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. जिओग्राफी बाय सचिन शिंदे या ॲपवरती तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सगळ्या बॅच ज्या आहेत त्या तुम्हाला मी दिलेल्या आहेत. मुख्य परीक्षेची बॅच आता अपलोड केलेली आहे. 2.1 पासून 2.8 पर्यंत सगळे टॉपिक, सगळे डिटेल्स मध्ये तुम्हाला मी कव्हर करून दिलेली आहे. त्याची फीज जी आहे ती तुम्हाला डायरेक्ट कमी केलेली आहे, 1299 फक्त ठेवलेली आहे. ही फीज जी आहे ही तुम्हाला 8 दिवसांसाठी आहे. लक्षात राहू द्या, पहिल्या 8 दिवस तुम्हाला तुम्हाला फीज जी आहे ती फक्त किती आहे, 1299 रुपये ही फीस आहे फक्त. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. सगळे डिटेल्स मध्ये भूरूपशास्त्र असेल 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5, 2.6, 7, 8 हे सगळे पॉइंट मी तुम्हाला इथं डिटेल्स मध्ये कव्हर करून दिलेले आहेत. सगळ्यात IMP पॉइंट आहे हा 5 मार्काचा. 5 क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. त्याच्यामुळे हा नीट व्यवस्थित बघा. याची PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकील. ज्यांच्याकडे टेलिग्राम नाहीये त्यांनी इथं तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 9923739323. याच्यावरती मला मेसेज पाठवा, सेंड मी टेलिग्राम लिंक. त्याच्यावर मी टेलिग्राम लिंक शेअर करेन. तुम्ही
ती जॉईन करा आणि तिथून PDF डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या हा टॉपिक वाचण्यासाठी. तर टेलिग्राम चॅनल आहे. हे जे काही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळात तुम्हाला मी जास्तीत जास्त व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला मी या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर टाकणार आहे. तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ भेटण्यासाठी यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जातं. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.